नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी नाम घेता ओठी, सर्व दूर लख प्रकाश. तर आजची माझी स्वामींच्या जप लिहिण्याची सेवा करून झाली. हे बघा, या नामजपाच्या लिखाणाबद्दल अतिशय महत्त्वाची सूचना तुम्हाला जणू आज स्वामींच्या आज्ञेवरूनच सांगते. कृपया ऐका. कालच 21 तारखेला शनिवारी आपल्या पिठापूरच्या दत्तधामावर एक स्वामींचा सत्संग झाला. त्या ठिकाणी अनेक सेवेकऱ्यांनी जाऊन स्वामीचरित्राचे पठण केले. तेव्हा त्या ठिकाणी आपले गुरुपुत्र आदरणीय नितीन भाऊ मोरे हे उपस्थित होते. त्यांनी तिथे या स्वामींच्या नामजपाच्या सेवेवर आपल्या वाणीतून अत्यंत मौलिक शब्दात मार्गदर्शन केले. त्यांनी तिथे सांगितले की प्रत्येक सेवेकऱ्याने रोज न चुकता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मोठ्या वहीची 6 पाने एवढा जप रोज लिहायचा. 1-2 पानात आपले चित्त स्थिर होत नाही. त्यामुळे जर 6 पाने जप लिहिला तर त्यानंतर पुढील जपात किंवा इतर कोणत्याही कामांमध्ये आपले लक्ष नीट लागायला सुरुवात होते. आपली सर्व कामे त्या दिवशीची योग्य रीतीने पूर्ण करण्यास आपल्याला यश मिळते. आता या जपाचे 6च पान का लिहावे किंवा त्यामागचे नेमके कारण काय? तर श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे आणि तेवढी पाने आपण मंत्राच्या अक्षरा एवढी पाने जर आपण जप लिहिला तर तो सिद्ध व्हायला आणखीन मदत होते. त्याचप्रमाणे आपल्याला जे 6 प्रकारचे षडरिपू आहेत, म्हणजेच काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह या शत्रूंपासून दिवसभर आपली सुटका राहते. त्यामुळे आपल्या सर्व कामात तसेच सर्व चांगल्या गोष्टीत आपल्याला यश मिळवायचे असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राची रोज 6 पाने न चुकता वेळेचे नियोजन करून लिहिले तर या 6 षडरिपूंची बाधा देखील रोज आपल्याला दिवसभर होत राहणार नाही. त्यामुळे हाती घेतलेल्या कामांमध्येही यश मिळेल व स्वामींचा आशीर्वादही मिळवता येईल. याचे काही फायदेही असे आहेत की वेदांमध्ये उल्लेख आहे की विशिष्ट संख्येमध्ये हा देवतांचा लिहून हा जप झाला की तो सिद्ध होत असतो. जेव्हा मंत्र सिद्ध होतो तेव्हा तो तात्काळ परिणामकारक ठरत असतो, असे वेदांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर त्याचे शास्त्रीय कारणही आहे. ज्यावेळी आपण लिहिताना उजव्या हाताची 3 बोटे घट्टपणे पकडतो तेव्हा मेंदू आपला जागृत होतो आणि त्यावेळी आपण जे काही श्रवण करतो ते देखील मेंदू ग्रहण करतो व ते दीर्घकाळ आपल्या मेंदूमध्ये साचून राहते. तर याप्रमाणे या प्रकारच्या स्वामींच्या 6 पाने जप लिहिल्याने तो मंत्र लवकरात लवकर 12 लक्ष एवढा व्हायला मदत तर होणारच आहे व तो मनोभावे लिहून झाला तर 12 लाख जपानंतर हा मंत्र सिद्ध देखील होणार आहे. याचा एक महत्त्वाचा फायदा की आपल्याला ज्या रोज 11 माळा श्री स्वामी समर्थ या नित्यसेवेत करायच्या असतात त्यातही मन लागून तो तेवढा जपही रोज यापुढे करायला सोपा जाणार आहे. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचे म्हणजे बघा, आपण जेव्हा हाताच्या 3 बोटांमध्ये पेन पकडून जेव्हा लिखाण करतो तेव्हा हा जप आपल्याला आपल्या मुखातून देखील उच्चारत लिहायचा आहे. त्यावेळी बघा, एक वेळ श्री स्वामी समर्थ असे लिहित असताना म्हणजेच श्री स्वामी समर्थ हे एकदा लिहिताना 3 वेळा जवळजवळ तोंडातून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे म्हणून होते. त्यामुळे ही जप करण्याची दुहेरी संगमाची पद्धत आहे. त्यामुळे दुहेरी जप होणार आहे, लिहूनही होणार आहे आणि मुखातूनही होणार आहे. तसेच कालच्या व्हिडिओत देखील या सहा पानेच का जप लिहावा त्याबद्दल मी सांगितले आहे. 6 पाने जप लिहिल्यामुळे या 6 षडरिपूंचे मर्दन कसे होऊ शकते
ते कालच्या व्हिडिओतून देखील नक्की ऐका. तसेच आपण रोजच्या आपल्या सकाळी उठण्याच्या नियमात थोडा नियोजनबद्ध बदल केला तर सर्वात आधी सकाळी 1 तास रोजच्या जपा आणि आधीचा सुरुवातीचा अंघोळ झाल्यावर 1 तास जर या जपासाठी ठेवला तर हा जप लिहिण्यास अधिक मदत होईल. हा 6 पानं जप लिहून काढावा व त्यानंतर सर्व इतर कामाला लागावे. म्हणजे काय होते की आपल्या काही दिवसभराच्या महत्त्वाच्या योजना असतात आणि जर आपण आधीच जर सकाळी या लिखाणाची सेवा कमीत कमी 6 पाने करून ठेवली तर संपूर्ण दिवसभर आपल्याला कोणत्याही प्रकारचे षडरिपूंचा त्रास होत नाही आणि उगीचच नको त्या ठिकाणी कंटाळा, आळस तसेच काहीही अडचण उद्भवणार नाही व आपला संपूर्ण दिवस जिंकायला आपल्याला मदत होते. त्यामुळे सर्वांनी ही आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली 12 लक्ष जपाची सेवा रोज करायला घ्या. त्यातच आत्ता लवकरच आपल्या स्वामींचा प्रकट दिन पण येणार आहे आणि जर त्या प्रकट दिनाचे औचित्य साधून जर रोज प्रकट दिनापर्यंत जर आपण असे ठरवले की आपण संकल्पपूर्ण रोज 6 पाने जप 21 दिवस लिहिला तर या जपामुळे कोणती अनुभूती येते हे देखील आपल्याला लवकरात लवकर अनुभवायला येईल व आपल्याला जी 12 लाख जप लिहून पूर्ण करायचा आहे त्याचा आकडाही पुढे जाईल. तसेच 12 लक्ष जप जर आपल्याकडून अतिशय मनोभावे लिहून झाला तर 12 लक्ष जपानंतर हा श्री स्वामी समर्थ मंत्र आपल्याकडून सिद्ध केला जाईल, सिद्ध होणार तो आपोआप. आणि या स्वामी प्रकट दिनाचे औचित्य साधून सगळ्यांनी ही सेवा नक्की करून बघावी. कारण 21 दिवसानंतर जप रोज 6 पाने जर लिहित राहिले आणि बिनचूक जर ही सेवा आपल्याकडून झाली तर 21 दिवसांनी अशी अनुभूती येईल की आपले आभामंडल म्हणजेच आपला ऑरा देखील शुद्ध व प्रभावी झाला आहे व आपल्यावर जर कोणी काही वाईट करून ठेवले असेल तर ते वाईट बंधन तुटून आपण स्वतःला मोकळे बघू शकतो. ही अनुभूती मला तर जप लिहायला घेतल्यापासून अगदी श्री गुरुपौर्णिमेपासूनच येत आहे. म्हणून त्यावरूनच सांगते, पहिल्या दुसऱ्या पानांमध्ये आपले चित्त स्थिर होत नाही व आपला जप पुढे जाऊन देत नाहीत. कारण आपले जे षडरिपू असतात ते आपल्याला त्रास देत असतात. आपल्याला काही ना काहीतरी नवीन गोष्टी सुचवत असतात. आपल्या मोबाईलकडेच लक्ष जाईल किंवा कोण आलं गेलं किंवा आपण मध्येच उठू, कंटाळा येतो. त्यामुळे 6 पाने जप जर लिहिला तर षडरिपूंवर निश्चित विजय मिळवता येईल. रोज असा जप बोलत लिहित राहिलात तर त्या दिवसातील सर्वच कामे तुम्ही जिंकू शकाल. आता जर तुम्ही प्रवासात असाल किंवा कोणत्या ना कोणत्या ठिकाणी कामानिमित्त जात असाल, काही दिवस राहत असाल, तर त्यावेळी आपली ही जपाची जी वही आहे ती आपल्याला तिथेही सोबत घेऊन जायची आहे. आपलं काम झालं की आपल्याला निदान 6 पानं नाही तर जेवढा जमेल तेवढी 1-2 पानं तरी त्या दिवशी बाहेर असताना लिहून काढायची आहेत आणि घरी असताना मात्र 6 पानं किंवा त्याच्यापेक्षा जास्तही लिहायचं आहे. तसेच कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याचबरोबर मोठ्या दौऱ्यांवर काही माणसे खूप चांगल्या कामामध्ये असतात, त्यांना सतत घराच्या बाहेर राहावे लागते पण त्यांना स्वामींची सेवा करायची आहे. मग आता सेवा करायला ही जपाची वही सोबत नेणे हा सगळ्यात मोठा चान्स आहे की अशा प्रकारे आपण स्वामींची सेवा करू शकतो. तुम्ही गाडीमध्ये प्रवासामध्ये बसला आहात तर तुम्ही गाडीमध्ये बसून तुम्ही हा जप पूर्ण करू शकता. त्याचबरोबर आपण जर एखाद्या नातेवाईकांकडे गेलो कुठल्याही कारणाने तर तिथे पण ही आपली जपाची वही सोबत घेऊन जायची आणि त्या ठिकाणी देखील आपण लिहित बसायचे व त्या नातेवाईकांनाही आपण ही सेवा समजावून सांगायची व त्यांच्याकडूनही अशा प्रकारे त्यांना सांगायचं की अशा वह्या करा आणि स्वामींचा जप आजपासून लिहायला घ्या व आपण जर नातेवाईकांकडे गेलो तर त्या सर्व नातेवाईकांना त्यांच्या लहान मुलांपासून अगदी मोठ्या लोकांपर्यंत तसेच आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही सेवा समजावून सांगायची आणि त्यांनासुद्धा वह्या करून ही सेवा लिहायला सांगायची. त्यांना सांगायचं की ही स्वामींची सेवा अतिशय महत्त्वाची आहे. 12 लाख जपानंतर अनेक अनुभूती आपल्याला येणार आहेत. त्यामुळे
मी ही सेवा करत आतापर्यंत अनुभव घेत आलेली आहे. व तुम्ही ही सेवा हा जप लिहायला घ्या. तुम्हालाही अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यानंतर स्वामी आपल्याला जपणारच आहेत. आपली साथ कधीच सोडणार नाही आहेत. त्यामुळे सर्वांनी हा 12 लक्ष जप लवकरात लवकर पूर्ण करायच्या मार्गाला लागा आणि जास्तीत जास्त रोज 6 पानं कशी लिहून होतील त्यामध्ये लक्ष द्या. ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर इतर सेवेकऱ्यांकडे नक्की पोचवा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.